दह्याची कढी बनवताना कढी फुटत असेल तर मग ही रेसिपी एकदा नक्की बघा। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात 1 कप दही, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे बेसन टाकून फिरवून घेऊया। या प्रोसेसमुळे बेसन आणि दह्याच्या गुठळ्या फुटून छान स्मूथ पेस्ट तयार होईल। हे बघा किती छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। आता यात 1 कप पाणी टाकून मिक्स करून घेऊया। फोडणीसाठी तेल गरम करून 1 चमचा राई, जिरं, मेथीचे दाणे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून गुलाबी करून घेऊया। त्यानंतर बेसन आणि दह्याचा घोळ टाकून सोबतच गरजेनुसार पाणी टाकून सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया। 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर कढीला उकळ काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून अजून मिनिटभर कढी उकळून घेऊया। बघा अजिबात कढी इथे फुटलेली नाही आहे। तर मंडळी, दह्याची चटकदार कढी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।